संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। संजय गांधी निराधार योजनेमध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे। पहा, सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी थकीत अनुदान या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळेल। सोबतच प्रत्येक महिन्याच्या पैशांसंदर्भातली माहिती ही जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणं। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे। चला मग टाका सबस्क्राईब करून, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती। राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पात्र लाभार्थ्यांसाठी। आणि आता तुम्हाला ही जी माहिती आहे ती जाणून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे हेही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर पहा मंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे ऑफिशियल अकाउंट आहे आणि या अकाउंटवर त्यांनी पोस्ट करत माहिती दिलेली आहे। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यात विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल, या महसूल सप्ताहाचं आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचा काय संबंध? तर तुमच्यासाठी संबंध आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे। हा महसूल सप्ताह जो आहे 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणारा, या दरम्यान संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे। हा सप्ताह त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणजेच तुमच्यासाठी हा सप्ताह महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर पहा काय माहिती नेमकी आहे। अगोदर आपण या महसूल सप्ताहासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर महसूल विभाग लोकाभिमुख व्हावा व जनतेची महसूल विभागाशी निगडीत सर्व कामे सुरळीतपणे व्हावी याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हा जो सप्ताह आहे तो अविरतपणे साजरा करण्यात येत आहे। म्हणजे हा सप्ताह या ठिकाणी पहा अविरतपणे कार्यरत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही अविरतपणे कार्यरत आहोत, असं या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे। याच कार्यपद्धतीचे पुढील पाऊल म्हणजे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान विशेष महसूल सप्ताह करण्याचे आहे आणि या सप्ताहाबाबत राबविण्यात येणारे उपक्रमाचा शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे। तर आता हा जो महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान, याचा ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे GR जो आहे तो आलेला आहे। GR आलेला आहे महसूल सप्ताहाचा आणि या GRनुसार या GRमध्ये राज्यामध्ये जो महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे त्या सप्ताहाचा एकंदरीत आराखडा जो आहे तो आखण्यात आलेला आहे। म्हणजे वेळापत्रक जे आहे ते 7 दिवसामध्ये नेमकं काय केलं जाणार आहे महसूल विभागाच्या या महसूल सप्ताहामध्ये, याची माहिती देण्यात आलेली आहे। आणि या 7 दिवसामध्ये जे होणार आहे ते महत्त्वाचं आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी। तर नेमकं काय आहे हा आराखडा, कशा पद्धतीने काम केलं जात आहे हे आपण पाहूया। तर पहा या वेळापत्रकामध्ये दिनांकानुसार 1 ऑगस्टला कोणते कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, 2 ऑगस्टला कोणते कार्यक्रम आहेत, 3 ऑगस्टला कोणत्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, याची सर्व माहिती आहे 7 ऑगस्टपर्यंत। परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण तारीख आहे या महसूल सप्ताहामधील, म्हणजे 5 ऑगस्ट। 5 ऑगस्टला काय होणार आहे तर पहा 5 ऑगस्टला काय होणार आहे तर विशेष सहाय्य अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत, म्हणजे संजय गांधी अनुदान योजनेतील जे 5 प्रकारचे लाभार्थी आहेत त्यामध्ये विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील, त्याचबरोबर इतर जे लाभार्थी आहेत 5 प्रकारचे, आजारी व्यक्ती असो, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी,
दिव्यांग उमेदवार या सर्वांसाठी संजय गांधी निराधार योजनेमधील ज्या व्यक्तींचं DBT झालेलं नाही अशा व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेतील DBT न झालेल्या म्हणजे संजय गांधी योजनेतील देखील DBT न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून DBT करून अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे। तर पहा, तुम्हाला घरपोच आता DBT करून अनुदान वाटप करण्यात येणार आहे। कितीला? तर 5 ऑगस्टला। 5 ऑगस्ट महत्त्वाची तारीख आहे आणि तुमचं DBT झालेलं नसेल तर आता तुमच्याकडे थेट सरकारी व्यक्ती येणार आहे, शासनाच्या माध्यमातून माणसं येणार आहेत आणि ते तुम्हाला DBT करून देणार आहेत आणि सोबतच अनुदान देखील वाटप करण्यात येणार, अनुदान देखील वाटप करणार आहेत 5 ऑगस्टला। आता ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। DBT लिंक न झालेल्या व्यक्तींसाठी तुमच्या घरी येऊन DBT लिंक करून घेतली जाणार आहे। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता थकीत अनुदान या संदर्भात आपण माहिती पाहूयात। तर पहा, या महसूल सप्ताहामध्ये ज्या प्रकारच्या अडचणी संजय गांधी निराधार योजनेतील किंवा इतर योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना ज्या वेगवेगळ्या अडचणी येत आहेत त्या अडचणींचं तक्रार करण्यासाठी, अडचणींचं निवारण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार आहे। त्यामुळे आता तुमच्या ज्या काही अडचणी असतील संजय गांधी अनुदान निराधार अनुदान योजनेसंदर्भातल्या थकीत अनुदान असो किंवा इतर कोणतीही अडचण असो या योजनेतील, तर ती अडचण तुम्हाला शासनापर्यंत पोहोचवायची आहे आणि ती अडचण जी आहे ती शासन तुमची दूर करणार आहे या महसूल सप्ताहाच्या माध्यमातून। त्यामुळे आता महसूल सप्ताहामध्ये थकीत अनुदानासंदर्भात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी शासनापर्यंत त्यांची जी मागणी आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते पोहोचवायला पाहिजे। थकीत अनुदान जमा करण्यासंदर्भात शासनाकडे अपील केली गेली पाहिजे। महसूल सप्ताहामध्ये तुमची ही मागणी मान्य करण्यात येईल आणि त्यानंतर मग तुम्हाला थकीत अनुदान जे आहे ते जमा केलं जाऊ शकतं। आणि हे अनुदान जर पाहिजे असेल तर या महसूल सप्ताहामध्ये तुम्हाला तुमचं म्हणणं, तुमची तक्रार, तुमचं थकीत अनुदानासंदर्भातलं जी माहिती आहे ती पोहोचवायची आहे शासनापर्यंत आणि त्यानंतर मग तुम्हाला या संदर्भातला निर्णय जो आहे तो पाहण्यास मिळणार आहे। थकीत अनुदान लाभार्थ्यांना जमा करण्यात येईल जर तुम्ही तुमची मागणी, तुमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचलो। या महसूल सप्ताहादरम्यान 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान हा महसूल सप्ताह आहे आणि नक्कीच लाभार्थ्यांना हे करणं गरजेचं आहे। तुमची तक्रार, तुमचं जे म्हणणं आहे, तुमची मागणी थकीत अनुदानासंदर्भात सरकारपर्यंत पोहोचवा आणि त्यानंतर तुम्हाला थकीत अनुदान शासन जमा करेल अशी आपण अपेक्षा करूया। या थकीत अनुदानासंदर्भात सोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही आत्तापर्यंत विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका।